नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर मी करणार आहे उद्या रविवार आहे त्यासाठी नाश्त्यासाठी काही मला सुचत नव्हतं, तर मी आहे ना डोसा करणार आहे उद्या. आणि मी इथं तांदूळ धुवून घेतलेला आहे, म्हणजे साधारण घाण निघतो तुम्हाला 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे सेकंड टाईम आहे माझं धुवायचं, तर तुम्हाला स्वच्छपणे हे धुवून घ्यायचं. आणि धुवायच्या आधी निवडायला विसरू नका, कारण भरपूरसे असे तांदूळ आहेत ज्याच्यात की घाण सुद्धा असते. आणि ते भिजेल एवढं तुम्हाला पाणी, म्हणजे ते पूर्ण थोडंसं वरती पाणी यायला पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी घालून ठेवायचं आहे. आणि त्याचसोबत मी पाव किलो उडीद डाळ सुद्धा घेतलेली आहे. उडीद डाळमुळे डोसा किंवा आप्पे किंवा इडली खूप लुसलुशीत होतात. आणि उडीद डाळला पण आपल्याला धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा, त्याची घाण निघोस्तोवर. आणि ह्याला धुवायच्या आधी निवडून पण घ्या. मी एकातच उडीद डाळ आणि तांदूळ मिक्स करून ठेवलेलं आहे. तुम्ही वेगळं वेगळं पण ठेवू शकता, कारण शेवटी आपल्याला ग्राइंडच करायचं आहे सोबत. तर तुम्ही एक सोबत पण ठेवू शकता, काय काय जण वेगळं वेगळं ठेवतात, तर मी सोबतच भिजवून ठेवलेलं आहे. आणि हे बॅटर जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा झाकायला विसरू नका, कारण जर तुम्ही झाकलं ना तर हे लवकर भिजतं, म्हणजे जे आपलं बॅटर आहे ना ते लवकर भिजेल. तर तुम्ही बघू शकता मी साधारण 5 ते 6 तास भिजवून ठेवलेलं. आणि तुम्ही बघू शकता असं भिजवायचं आपल्याला. आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचंय. एकदम थोडं थोडं क्वांटिटीनुसार पाणी टाकत जायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, बघू शकता तुम्ही. मी हे पूर्ण बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर आता ताट झाकून ठेवायचं आहे. ते पूर्ण कवर व्हायला पाहिजे असं ताट झाकून ठेवायचं, म्हणजे ज्याने की पीठ पूर्णपणे भिजेल. पूर्ण झाकल्यामुळे सकाळपर्यंत पूर्ण पीठ फुगून येईल. इथं तुम्ही बघू शकता पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे. आता बटाट्याची भाजी करणार आहे डोसा सोबत. तर तुम्ही बघू शकता मी इथं तेल, जिरे, मोहरी, मिरची टाकली आहे. नंतर मग त्याचसोबत कांदा पण टाकायचा आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता, नाही पण टाकू शकता. आणि हे सगळ्याला आपण परतून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही कढीपत्ता टाकला तर बरंच होईल, कारण कढीपत्त्याने चव येते. तर आता मी ह्याच्यात ओवा, मीठ, जिरे आणि सोडा घालून ह्याचं बॅटर तयार केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. कोथिंबीर, हळद ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. बघू शकता कांदा ब्राऊन झालेला आहे. आणि बटाटो बॉईल करून तुम्हाला स्मॅश करून ह्याच्यात घालायचं आहे, म्हणजे जेवढे तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तेवढी. आणि ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर डोसाचा पॅन पूर्णपणे तेल लावून तवा गरम झालेला आहे. आणि त्याच्यावर आता आपण बॅटर पूर्ण असं टाकून घ्यायचं, असं पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे. पूर्ण असे छानपणे जाळे आलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी मसाला डोसा बनवणार आहे म्हणून ह्याच्यावर थोडासा मसाला पण टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने डोसा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला डोसा प्लेट रेडी झालेली आहे. तर या खायला.